स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दादर परिसरात फुकट वडापावचं वाटप करून शिवसैनिकांना डिवचलं। पार्ले इथल्या युवा सेनेचा पदाधिकारी सुनील महाडिकने संघटनेच्या कार्यक्रमासाठी एका दुकानदाराकडे वडापाव फुकट देण्याची मागणी केली होती। ही मागणी अमान्य केल्याने संतापलेल्या महाडिकने दुकानदाराच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। या घटनेमुळे शिवसेनेची सर्वत्र नाचक्की झाली। शिवसेनेच्या राजकीय विरोधकांना हाती आयतं खोलीत मिळालं। स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता आंदोलनाचे आदेश दिले होते। शिवसैनिक आणि राणे समर्थक यांच्यातला वाद लक्षात घेत पोलिसांनी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना आंदोलनापासून रोखण्याचा प्रयत्न केला। आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। मात्र गेल्या आठवड्याभरात समाजामधील पोलीस नागरिक या घटकांवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हल्ले केल्यानं पक्षाच्या प्रतिमेला तडा गेलाय। पक्षाची आणखी बदनामी होऊ नये यासाठी पक्ष नेतृत्वानं डॅमेज कंट्रोल सुरू केलंय। गैरवर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।